दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय भाजपशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का? विलीनीकरणावरती मुख्यमंत्र्यांकडून शंका उपस्थित. तर दादांची शपथ घेऊन सांगतो, चर्चा सुरू होती. शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. घाईघाईमध्ये शपथविधीचा निर्णय सुनेत्रा पवारांचा, त्याच उत्तर देतील. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेविषयी मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित. 6 जणांचा मृत्यू झाला, मग 5 मृतदेह हाती कसे? अमोल मिटकरींचा सवाल. मोदी आणि अमित शहांना भेटणार असल्याचंही वक्तव्य. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 9व्या वेळेला अर्थसंकल्प सादर. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत. तर 1 एप्रिलपासून देशामध्ये नवा आयकर कायदा. तर अपघात विमा करमुक्त करण्याची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबादसह देशामध्ये नवे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. शुगर आणि कॅन्सरची औषधं स्वस्त, तर मद्य आणि सिगरेट महागली. आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोनं प्रति तोळा 1,55,000, तर चांदी प्रति किलो 2,70,000वर. सर्वसामान्यांमध्ये उत्साह, तर गुंतवणूकदारांची निराशा. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती गोळीबार. 24 तासात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.